सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। शहरातील बहुतांश बँकेला चक्क स्वातंत्र्य दिनाचा विसर पडल्याचं गांभीर्यजनक बाब समोर आली आहे। शिवसेना शिंदे गटाचे तालुका प्रमुख दीपक पाटील दांधळे यांनी केलेल्या तक्रारीवरून उपविभागीय अधिकारी संदीप कुमार अपार यांनी बँकेच्या प्रबंधकांवर कारवाई करण्याचे आदेश बँकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिल्याने शहरातील बहुतांश बँकेच्या प्रबंधकांवर कारवाईची लटकली तलवार असल्याचं दिसत आहे। स्वातंत्र्य दिन हा अमृत महोत्सव म्हणून साजरा करण्याचे आदेश केंद्र शासनाच्या वतीने तसेच राज्यपालांचे अवर सचिव यांनी एका परिपत्रकाद्वारे दिले होते। या अनुषंगाने शासकीय कार्यालय, निम शासकीय कार्यालय, खासगी संस्था, विद्यालय, महाविद्यालय, बँक आदी ठिकाणी विविध सामाजिक कार्यक्रम राबवून आपल्या कार्यालय अथवा प्रतिष्ठानवर विद्युत रोषणाई करण्याचे आदेशात स्पष्ट करण्यात आले असताना मूर्तिजापूर शहरातील बँक ऑफ महाराष्ट्र, बँक ऑफ बडोदा, बँक ऑफ इंडिया, विदर्भ कोकण बँक, कॅनरा बँक, HDFC बँक, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, ICICI बँक यांसारख्या बहुतांश बँकेच्या कर्मचाऱ्यांना व शाखा व्यवस्थापकांना चक्क स्वातंत्र्य दिनाचाच विसर पडल्याने सदर बँकेत ध्वजारोहण न करता स्वातंत्र्य दिन हा हॉलिडे म्हणून सर्व कर्मचारी व व्यवस्थापकांनी साजरा केला असल्याची तक्रार शिवसेना शिंदे गटाचे तालुका प्रमुख दीपक पाटील दांधळे यांनी उपविभागीय अधिकारी यांना सादर करून संबंधित बँकेच्या कर्मचारी व शाखा व्यवस्थापकांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे। यावर उपविभागीय अधिकारी दिलीप कुमार अपार यांनी दखल घेऊन जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक LDM लीड बँक मॅनेजर यांना सदर बँकेच्या कर्मचारी व शाखा व्यवस्थापकांवर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आल्याने शहरातील बहुतांश बँकेच्या शाखा व्यवस्थापकांवर कारवाईची लटकती तलवार असल्याचं दिसून असून त्यांना अग्रणी बँक व्यवस्थापक LDM या महाशयांवर काय कारवाई करतात की स्वातंत्र्य दिनाचा विसर पडणाऱ्या शाखा व्यवस्थापकांना पत्राआड घालतात त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांचं लक्ष लागले। जागर जनस्थानसाठी कॅमेरामॅन श्याम वाळस्करसह ब्युरो चीफ प्रतीक कुरेकर, मूर्तिजापूर, अकोला। काय सांगाल दीपक पाटील, तुम्ही ज्या प्रकारे उपविभागीय अधिकारी यांना निवेदन सादर केलेलं आहे, निवेदनामध्ये आपण काही बँकांना स्वातंत्र्य दिनाचा विसर पडलेला, काय नेमके प्रकार आहे हा? नेमकं असं झालेलं आहे, जो आपला स्वातंत्र्य दिनाचा जो महोत्सव असतो दरवर्षी, हा अति उत्साहानं पुऱ्या भारत देशामध्ये केला जात असतो। परंतु अशी एक बिकट अवस्था आमच्या नजरेत दिनांक 15 ऑगस्ट रोजी आली की आपल्या इथं उपस्थित असलेल्या या बँका आहेत, ज्या शेतकऱ्यांच्या भरोश्यावर चालणाऱ्या बँका आहेत, अशा बँकांना नेमका त्याचाच विसर पडलेला आहे झेंडावंदनाचा। तर त्या दिवशी नेमकं झालं असं की तहसील कार्यालयाकडून मला एक पत्र आलं होतं की आपण ध्वजारोहणाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहावं। तर साधारणतः मी 9-9:30च्या दरम्यान तिथं उपस्थित होतो आणि उपस्थित असल्यानंतर मी तिथनं एक फेरफटका म्हणून घराकडे निघत असताना तिथे एक HDFC बँक लागते, ICICI बँक लागते, अक्षरशः त्याच्यावरती महाराष्ट्र बँक लागते, अशा अनेक। त्या दिवशी तिथे झेंडावंदनच झालेलं नव्हतं, म्हणजे ध्वजारोहणाचा कार्यक्रम त्यांनी राबवलाच नाही। तर ही एक फार मोठी शोकांतिका मूर्तिजापूर वासियांसाठी पाहायला मिळाली। नेमकं मग मला जरासं जाणवल्यानंतर मी मुद्दाम अजून अनेक कुठल्या ज्या बँका आहेत त्या बँकांमध्ये त्यांच्या तिथं गेलो आणि अक्षरशः त्याही ठिकाणचं चित्र मला असं पाहण्यासाठी मिळालं की तिथेही सुद्धा ध्वजारोहणाचा कार्यक्रम झाला असतो नाही। याची सबक माहिती घेण्याकरिता मी एक BR शासनाचा तो पाहण्याचा प्रयत्न केला। त्यामध्ये अक्षरशः राज्यपालांचे अवर सचिव यांनी एक BR काढला होता की प्रत्येकाने म्हणजे शासकीय, निमशासकीय याही कार्यालय, खाजगी कार्यालय असतील, यांनी 13, 14 आणि 15 ऑगस्ट रोजी ध्वजारोहणाचा एक कार्यक्रम साजरा करावा आणि जे शासकीय इमारती असेल किंवा शासकीय कार्यालय असतील त्यांनी विद्युत रोषणाई फार मोठ्या प्रमाणात करावी असा तो GR होता। परंतु आमच्या इथे 13 ते 16, 13, 14, 15 तारखेला ही सुद्धा या नॅशनलाइज बँका आणि आमच्या इथे ज्या बँका आहेत, काही खाजगी बँका आहेत, त्या बँकांनी अक्षरशः तिथे ध्वजारोहण केलेलंच नाही असं माझ्या निदर्शनास आलं।
आणि ते आल्यानंतर मला त्याची एक शोकांतिका मला ही ती जाणवली, म्हणून मी त्याबाबत उपविभागीय अधिकारी यांना एक पत्र दिलं आणि त्यासोबतच उपविभागीय पोलीस अधिकारी यांनाही सुद्धा त्याबाबत मी पत्र दिलेलं आहे. काय नेमकं आपली मागणी होती त्याच्यामध्ये? यांनी अवर सचिवाचं एक तर दिलेल्या आदेशाचं यांनी पालन केलं नाही, त्याचं अवलोकन केलं नाही. 13 तारखेपासून तर 15 तारखेपर्यंत 3 दिवसाचा कालावधी देण्यात आला होता. यांनी त्या 3 दिवसाच्या कालावधीतही सुद्धा यांनी ध्वजारोहण केलं नाही. तर किमान 15 ऑगस्ट जो दिवस आहे त्या दिवशी आज 79 वर्ष झालेत. 79 वर्षात त्यांनी हे करायला हवं होतं. 79 वर्षापासून कंटिन्यूमध्ये त्याचे साजरा करतात. या बँकांची मुजोरी ही मला त्यातून आढळून आलेली आहे. परप्रांतीय लोक त्यामध्ये असल्या कारणाने यांना नेमका 15 ऑगस्टचा विसर पडल्याचं हे चित्र माझ्या निदर्शनास आलेलं आहे. काय आपला पुढचा इशारा आहे? त्याच्या कारवाई नाही झाली तर? यांच्यावरती कार्यवाही झाली नाही तर कडक आंदोलन हे एक शिवसेनेतर्फे करण्यात येईल. याची प्रामुख्यानं मी त्या पत्रामध्ये तशी एक नोंद केलेली आहे.